आज राज्यातला संपूर्ण शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे। सतत अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे नदी नाल्यांना महापूर आला आणि नदी नाल्याच्या काठावर जी शेतं होती त्या शेतातली सर्व पिकं वाहून गेली। पिकेच नव्हे तर जी जनावरं आहेत, बैल आहेत, दुभती जनावरं आहेत, गाई म्हैसी हे देखील वाहून गेल्या। एवढेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी देखील वाहून गेलेलं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे। जे नदी नाल्यापासून दूर शेतं होती, ज्या शेतातली पिकं बऱ्यापैकी होती, तर ती पिकं देखील अतिवृष्टीमुळे सर्व गेलेली आहेत। सोयाबीनला कोंब फुटलेत, कापूस सर्व खराब झालेला आहे आणि अशा परिस्थितीत या शेतकरी राजावर फार मोठं संकट आलं। आज जर छत्रपती शिवराय असते तर त्यांनी प्रथम राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं असतं। शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी धान्य दिलं असतं। जे आर्थिक नुकसान झालं त्या नुकसानाची योग्य ती भरपाई दिली असती। आपल्या सर्व सैन्यांना आदेश दिले असते की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर स्वतः जा, स्वतः छत्रपती शिवराय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या असत्या आणि त्यांना धीर दिला असता। एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांची मुलं मुली शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांची फीस माफ केली असती। मुलींच्या लग्नासाठी म्हणून त्यांनी विशेष मदत केली असती। म्हणजे स्वराज्याचा संपूर्ण खजिना शेतकऱ्यांच्या साठी पूर्ण खर्च केला असता। आज आपण जर बघितलं तर सर्वच पक्ष हे निवडणुकीत छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि सत्तेमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा त्यांना विसर पडतो। आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदतीची सहकार्याची अपेक्षा आहे। त्यामुळे मायबाप सरकारला एवढी माझ्याकडून नम्र विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केलं पाहिजे आणि त्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। आणि शेतकरी बांधवांना देखील शासन आपल्याला असं फुकट देणार नाही। म्हणतात ना, रडल्याशिवाय बाळाला आई देखील दूध पाजत नाही। आणि आज आपण जर बघितलं तर विविध पक्षाचे नेते, संघटनेचे नेते, तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना बघायला मिळतात, पण प्रत्यक्ष शेतकरी हा सर्व एकत्र येऊन निवेदन देत असतानाच बघायला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना देखील माझी नम्र विनंती आहे, आपण देखील एकत्र या, संघटित व्हा। संघटनेची ताकद फार मोठी आहे आणि संघटित जर झालो तर आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एकत्र या, सर्व हे दावे विसरा, एकत्र या आणि शासनाने तत्काळ संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी, भरीव आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, यासाठी निवेदन देण्यासाठी तहसील साहेब, जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचं कार्यालय गाठा आणि त्यांना निवेदन द्या। आणि मायबाप सरकारने देखील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे।